मंडळी, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ होतीये। भोंदू अशोक खरातच्या गंभीर प्रकरणात त्यांना सहआरोपी करून अटक करण्याची मागणी केली जातीये। त्यात एसआयटीने चाकणकरांना समन्स बजावला असं कळतंय, पण 24 तास उलटूनही चौकशीसाठी हजर न राहिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, आरोप केले जात आहेत, त्यांच्यावर टीका होतीये। आधी चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं। आता चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे। चाकणकरांची चौकशी होण्यामागे त्यांच्यावर गेल्या काही दिवसात झालेले आरोप आहेत। अशोक खरात आणि त्याच्या शिवनिका ट्रस्टशी असलेले संबंध, त्यानंतर विश्वस्त म्हणून असलेली भूमिका आणि त्या ट्रस्टच्या व्यवहारांवर सुरू असलेली चौकशी हे एक गंभीर चित्र त्यांच्या भोवती निर्माण करते। त्याहून धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांची माहिती असूनही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का, हा सवाल त्यांच्या भोवती उपस्थित केला जातोय। जर हे खरं असेल तर हा केवळ निष्काळजीपणा नाहीये, ते अत्यंत गंभीर नैतिक अपयश आहे। नव्हे, त्याच्या पलीकडे जाऊन तो गुन्हाही ठरू शकतो। शिवाय मध्यस्थी करून काही सेटलमेंट घडून आणल्या गेल्याचा जो आरोप करण्यात आलेला आहे त्यात तथ्य आहे का? महिला आयोगाच्या माजी सदस्य म्हणतायत की चाकणकर या खरातला विविध व्यासपीठांवर घेऊन जात होत्या आणि त्याची प्रतिमा उंचावत होत्या। हेही दुर्लक्ष करण्यासारखं नाहीये। सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि त्यातून दिसणारी जवळीक यामुळे संशय अधिक गडद झालेला आहेच। राज्यभरातल्या महिलांच्या, सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्नांचं काहूर आहे आणि या सगळ्यांची पार्श्वभूमीवर त्यांनी आधी पदांचा राजीनामा दिला, पण आता खरी कसोटी आहे ती चौकशीला सामोरं जाण्याची। प्रश्न एकच आहे, त्या पुढे येऊन चौकशीला सामोऱ्या जाणार की टाळाटाळ सुरू ठेवणार? शेवटी आरोप कितीही गंभीर असले तरी अंतिम सत्य हे चौकशीतून समोर येणार आहे। पण तोपर्यंत निर्माण झालेले प्रश्न मात्र त्यांना टाळता येणार नाहीयेत, हेही तितकंच खरं आहे। आणि त्या